आपण जो आपल्या घरामध्ये घर झाडण्यासाठी झाडू वापरतो, तो झाडू जेव्हा खराब होतो किंवा तो पूर्ण असा बारीक झालेला असतो, तेव्हा आपण तो फेकून देतो. पण हा झाडू कधी फेकावा, कोणत्या दिवशी फेकावा, त्याचप्रमाणे कोणत्या दिशेला फेकावा, कोणत्या दिवशी फेकावा, याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे. बघा, झाडू हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे. म्हणजे साक्षात लक्ष्मी माता म्हणून आपण त्याची दिवाळीमध्ये पूजाही करत असतो. त्यामुळे या झाडूला विशेष असं महत्त्व आहे. त्यामुळे योग्य ठिकाणी तुम्हाला त्या झाडूची विल्हेवाट लावायची आहे. आपण काय करतो, कुठेही झाडू फेकून देतो कारण तो खराब झालेला असतो, पण त्याचे दुष्परिणाम आपल्याला होतात. चुकीच्या दिवशी चुकीच्या ठिकाणी जर तुम्ही झाडू फेकून दिला तर माता लक्ष्मी कोपित होते. त्यामुळे काय होतं, तर तुम्हाला तुमच्यावरती जे काही कर्ज आहे ते खूप वाढायला लागतं. पैशाचे जे मार्ग आहेत ते मिळायला बंद होतात. खूप आर्थिक अडचणी तुम्हाला जाणवायला लागतात. माता लक्ष्मी कोपित झाल्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं, सुख शांती समृद्धी सगळं काही निघून जातं, घरामध्ये गरिबी येते. आणि मग अशा वेळी खूप समस्या वाढतात आणि मग यामधून आपल्याला काहीच मार्ग मिळत नाही. मग या गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर त्याबद्दलच आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे. श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका जॉल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, झाडू जो आहे तो लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे. दिवाळीमध्ये आपण धनत्रयोदशीला, लक्ष्मीपूजनला झाडूची आवर्जून पूजा करत असतो. असं म्हणतात की धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी नाही केलं तरी चालेल, पण झाडू खरेदी केला जातो. कारण ते झाडू जे आहे ते लक्ष्मी मातेचं म्हणजे साक्षात देवी मातेचं स्वरूप आहे आणि त्याला किती विशेष असं महत्त्व आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे घरामध्ये आपल्या झाडू असेल, केरसुणे असेल, त्यालाही कधी पाय देऊ नये, लाथ मारू नये असं म्हटलं जातं. जेव्हा हा झाडू खराब होतो तेव्हा त्याची विल्हेवाट कशी लावावी, कोणत्या दिवशी तो झाडू आपण फेकून देऊ शकतो किंवा कशा पद्धतीने तो फेकायचा आहे, कुठल्या दिशेला फेकायचा आहे, त्याचे काय नियम आहेत, चला जाणून घेऊया. गुरुवार, शुक्रवार आणि मंगळवार हे जे देवीचे वार आहेत, या दिवशी तुम्ही चुकूनही झाडू घराबाहेर फेकून देऊ नका. तुम्हाला जर टाकायचंच आहे तुम्ही टाका, पण हे 3 दिवस सोडून तुम्ही इतर कुठल्याही दिवशी टाकू शकता. दुसरी गोष्ट, झाडू ही पवित्र गोष्ट आहे, माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. त्यामुळे तो कचरा कुंडीमध्ये फेकून देणं किंवा एखाद्या नाल्याच्या जवळ फेकून देणं, अस्वच्छ जागी फेकून देणं, ही चूकही तुम्हाला करायची नाहीये. तुम्ही एखाद्या झाडापाशी तो झाडू ठेवू शकता, अशा ठिकाणी की जिथे कुणाचा पाय पडणार नाही. अगदी रस्त्याच्या कडेला टाकून देऊ नका. बघा, तुम्ही असं तुमचं जर शेत असेल तर त्या शेतातील मातीमध्ये सुद्धा तुम्ही हा झाडू पुरून टाकू शकता. हा झाडू तुम्हाला जाळायचा नाहीये. बरेचसे जण म्हणतात की झाडू जाळावा का, तर झाडू जाळायचा नसतो, कारण ते खूप अशुभ असतं. कधी कधी काय होतं की आपला झाडू चांगला असतो पण आपण नवीन आणलेला असतो, त्यामुळे आपल्याला नवीन वापरायची इच्छा असते आणि हा मग काय करावा असा प्रश्न पडतो. मग अशा वेळी समजा तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तिथे तुम्ही खाली बिल्डिंगमध्ये ठेवू शकता, कारण तिथे सुद्धा झाडू लागतच असतात झाडण्यासाठी. अशा ठिकाणी तुम्ही ठेवू शकता की ज्याचा वापर इतर कोणीतरी करू शकेल. किंवा मग तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा ठेवून येऊ शकता, कारण तिथे सुद्धा झाडू लागत असतो. आणि जर अगदीच तुम्हाला काही शक्य नाही तर एखाद्या झाडापाशी ठेवा की जिथे कोणाचा पाय पडणार नाही. आणि जेव्हा तुम्ही हा झाडू बाहेर ठेवाल ना, तेव्हा त्याला एका कागदाने गुंडाळा आणि मग ठेवा. झाडू जाळू नये, कारण जर असं केलं तर ते अशुभ घटना असते आणि मग आपल्या घरामध्ये अशुभ घटना घडायला सुरुवात होते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला खराब झालेला झाडू असेल, जुना झालेला झाडू असेल, तो तुम्हाला जर फेकूनच द्यायचा असेल तर आपण काय करू शकतो, अमावस्या आणि शनिवार हे 2 दिवस शुभ दिवस आहेत. या दिवशी तुम्ही झाडू घराच्या बाहेर काढू शकता. ते माता लक्ष्मीचं स्वरूप आहे, त्यामुळे ते तुम्ही अमावस्या किंवा शनिवारी ठेवू शकता. कारण अमावस्या शनिवारी आपण माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी काही उपाय करत असतो, तर त्या दिवशी तुम्ही हा झाडू आपल्या घरातून बाहेर काढू शकता. झाडू हा माता लक्ष्मीचं स्वरूप असल्यामुळे त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावायची आहे, व्यवस्थित नियमांनी तो वापरायचा आहे. कारण काय होतं, जर आपण चुकीच्या पद्धतीने तो वापरला, चुकीच्या पद्धतीने त्याला आपण नीट फेकून दिला नाही किंवा नीट त्याची विल्हेवाट लावली नाही, तर त्याच्यामुळे काय होतात, आपल्यालाच दोष लागतात आणि त्या दोषाचे जे आपण तो जो दोष आहे तो आपण त्याला इतरांना कारणीभूत ठरवतो की हिच्यामुळे असं झालं, तिच्यामुळे तसं झालं. पण असं नसतं. आपलेच दोष असतात, आपल्या छोट्या छोट्या चुकांमधून हे दोष आपल्याला लागत असतात. आता काही नियम आपल्याला पाळायचे आहेत. पहिला म्हणजे काय, तर झाडू जो आहे तो नेहमी आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवावा की बाहेरून आलेली जी व्यक्ती आहे तिच्या दृष्टीस आपला झाडू पडला पाहिजे नाही.
तर अशा ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. म्हणजे तुम्ही दरवाजाच्या मागे ठेवा, कपाटाच्या खाली ठेवा, अशा पद्धतीने झाडू तुम्ही तो ठेवू शकता की कोणाच्या दृष्टीस पडणार नाही. झाडू हा उभा करून कधीच ठेवू नये. झाडू हा नेहमी आडव्या पद्धतीने तुम्हाला ठेवायचा आहे. जर तुम्ही ईशान्य कोपऱ्याला झाडू ठेवला तर घरामध्ये खूप नकारात्मकता वाढते, खूप दरिद्रता येते. पण जेव्हा नैऋत्य दिशेला तुम्ही झाडू ठेवताना तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आपलं जे देवघर असतं त्याच्या आजूबाजूला सुद्धा तुम्हाला चुकूनही झाडू ठेवायचा नाही. तुम्हाला जर झाडू खरेदी करायचा असेल ना तर शुभ दिवस कोणता? तर बघा, शनिवार हा खूप शुभ दिवस आहे. अशा दिवशी किंवा मग तुम्ही लक्ष्मीपूजन, अक्षय तृतीया हे जे माता लक्ष्मीचे दिवस आहेत या दिवशी झाडू खरेदी करून आणू शकता. दिवाळी असेल किंवा इतर वेळी तुम्हाला घ्यायचाच असेल तर तुम्ही शनिवारी झाडू खरेदी करून आणू शकता. जेव्हा आपण आपल्या घरी झाडू आणतो मग तो कधीही आणू देत, फक्त दिवाळीच नाही तर इतर वेळी पण जेव्हा आपण झाडू घरी आणतो ना तेव्हा आणल्या आणल्या पहिल्यांदा त्याला हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल अर्पण करून नमस्कार करायचा आहे, कारण ते माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि जो लाल पिवळा कलावा मिळतो ना तो कलावा त्या झाडूला बांधायचा आहे आणि मग तो झाडू तुम्ही वापरू शकता. हा प्रत्येक वेळी तुम्हाला ही प्रोसेस करायचीच आहे. रविवार, मंगळवारी आणि गुरुवारी आपल्याला झाडू चुकूनही खरेदी करायचा नाही. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्त झाल्यानंतर झाडू मारू नये हा एक नियम सुद्धा तुम्ही नक्की पाळा. आणि अगदी रात्री पण तुम्ही खूप रात्र झाल्यानंतर जर झाडू मारत असाल तर आपल्या घरामध्ये दरिद्रता येते आणि आर्थिक चणचण सुद्धा आपल्याला भासत असते. तुम्ही सकाळी 8-9च्या दरम्यान एकदा झाडू मारू शकता आणि दिवसभर काय होतं की मुलं असेल तर खूप कचरा होतो, मग कचरा तुम्ही फक्त गोळा करून घेऊ शकता. संध्याकाळी 5 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत तर चुकूनही तुम्हाला घरामध्ये झाडू मारायचा नाही आहे, कारण तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते. त्यामुळे काय होतं की आर्थिक चणचण भासते, पैशाचे जे प्रॉब्लेम आहेत ना ते वाढायला लागतात. त्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही झाडू मारायचा नाही आहे आणि अगदी पहाटेसुद्धा तुम्ही झाडू मारू नका, कारण तेव्हाही माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ असते. झाडूला कधीही पाय देऊ नका, लाथ मारू नका. पण जर चुकूनच तुमच्याकडून पाय लागला, लाथ मारली गेली तर तुम्ही हात जोडून क्षमा मागायची आहे. पलंगाखाली कधीही झाडू ठेवू नका. तुम्ही कपाटाखाली ठेवू शकता. पलंगाखाली झाडू ठेवल्यामुळे काय होतं तर आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवतात. जो नवीन झाडू आपण खरेदी करून आणलेला आहे तो शनिवारी तुम्ही वापरायला काढू शकता. बघा, झाडू जेवढा पॉझिटिव्ह आणि सकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये आणतो ना तेवढाच नकारात्मक गोष्टीसुद्धा तो आपल्या घरामध्ये घेऊन येत असतो. पण जर आपण योग्य नियम पाळले नाही, या गोष्टी जर लक्षात ठेवल्या नाही तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावरती होत असतो. आता तुम्हाला ही माहिती तर कळाली आहे, त्यामुळे इथून पुढे तुम्ही झाडूविषयीच्या या गोष्टी लक्षात ठेवा, या पाळायला सुरुवात करा. मग तुमच्यावरती त्या झाडूचा, माता लक्ष्मीचा कुठलाही नकारात्मक परिणाम किंवा माता लक्ष्मी कोपणार नाही आहे, तुमच्यावरती रागावणार नाही आहे आणि तुम्हाला कुठल्याच समस्यांचा सामना करावा लागणार नाही. तर झाडू हा आपल्या माता लक्ष्मी स्वरूप प्रतीक आहे, त्यामुळे तुम्हाला झाडूविषयीच्या या सर्व गोष्टी माहिती असायला हव्यात. आणि ज्यांना आत्तापर्यंतही या गोष्टी माहिती नव्हत्या त्यांना या गोष्टी या व्हिडिओमधून कळायलाच आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना झाडूविषयीच्या या गोष्टी कळतील आणि त्यांच्याही आयुष्याचं कल्याण होईल. त्यांनाही कुठल्या संकटांचा सामना करावा लागणार नाही आणि माता लक्ष्मी नेहमी तुमच्यावरती प्रसन्न राहील. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.